आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राशपचा जाहीरनामा आज जाहीर होणार आहे। पुण्यामध्ये राशपच्या जाहीरनाम्याचं आज प्रकाशन होणार आहे। राशपचे शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। पत्रकार परिषद घेत शरद पवार या जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राशपचा जाहीरनामा आज प्रकाशित होतोय। पत्रकार परिषद घेत शरद पवार हे जाहीरनाम्याचं प्रकाशन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राशपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, राशपचा जाहीरनामा देखील आज प्रसिद्ध होतोय। पुण्यामध्ये एकीकडे मुरलीधर मोहोळ हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत, दुसरीकडे आज राशपचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होतोय। या संदर्भात अधिक माहिती। खरं तर आज पुण्यामध्ये जे ते राजकीय धुमशान आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत। मुरलीधर मोहोळांचा उमेदवारी अर्ज भरला जातोय, तर दुसरीकडे राशप म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टीचा जो आहे तो पुण्यामध्ये जाहीरनामा होतोय। तयारी झालेली आहे। आपण जर पाहिलं तर स्क्रीन लावण्यात आलेली आहे आणि या स्क्रीनच्या माध्यमातून जी आहे ती जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून, राष्ट्रवादीकडून जो आहे तो हा संपूर्ण जाहीरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे। यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वतः शरद पवार ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। अवघ्या थोड्या वेळामध्ये स्वतः शरद पवार या ठिकाणी येत आहेत, जयंत पाटील या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात येतोय। नेमकं या जाहीरनामाच्या माध्यमातून काय लोकांसमोर मांडलं जात आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या मोठ्या घोषणा, कोणते मोठे आश्वासनं जी आहेत ती राष्ट्रपकडून नागरिकांसमोर ठेवली जात आहेत, दिली जात आहेत, हे पाहणं या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे संपूर्ण पुणेकरांचंच नव्हे तर राज्यभरातील नागरिकांचं हे लक्ष लागलेलं पुण्याकडे पाहायला मिळत आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय धुमशान जे आहे ते आज संपूर्ण पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। मुरलीधर मोहोळांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येतोय, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पदयात्रा जी आहे ती सुरू होते काही वेळामध्ये। त्या पदयात्रेकडे रोहन, राशपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। यानंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार कोणकोणत्या मुद्द्यांकडे लक्ष देणार आहेत, कोणकोणते मुद्दे चर्चिले जाणार आहेत? निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जे ते निवडणुकीचं बिगुल वाजलेलं पाहायला मिळत आहे। त्यानंतरची मोठी राजकीय खेळी जी आहे ती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने शरद पवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांच्या विरोधामध्ये उमेदवार जे आहेत ते भाजपकडून, महायुतीकडून दिलेले पाहायला मिळत आहेत। तर त्यांना टक्कर देताना देखील आपल्याला शरद पवार पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांकडून विरोधकांना जे आहे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं जाऊ शकतं। शरद पवारांना ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्यातल्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांच्या फेवरमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्या जागांना चॅलेंज म्हणून महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार जो आहे तो केला जातोय। या सगळ्याच्या अनुषंगाने पाहता आजची पत्रकार परिषद जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते। जी, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।